ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिमा झोपलेली आहे आणि तेव्हा सायली आणि पूर्णाजी तेथे आलेले आहेत आणि त्यांनी प्रतिमाच्या लहानपणीची गोधडी तिला पांघरू घातलेली आहे आणि त्याचा एवढा चांगला पॉझिटिव्ह परिणाम तिच्यावर झालेला आहे की तिला लहानपणीच्या आठवणी आठवू लागलेल्या आहेत. प्रतिमा शांतपणे झोपलेली असते आणि तेव्हा तिला लहानपणीचं सगळं काही आठवू लागलेलं आहे. तिला स्पष्टपणे दिसतंय की आपण पूर्णाजीच्या जवळ बसलेलो होतो. पूर्णाजीला आपल्या आईवडिलांविषयी बोलत होतो आणि तेव्हा पूर्णाजीने आपल्याला किती दिलासा दिलेला होता. पूर्णाजीने आपल्याला मायेची ऊब दिलेली होती आणि आपल्याला जवळ करून आईचं प्रेम दिलं होतं. या गोष्टी तिला स्पष्टपणे आठवत आहेत. ती झोपेतच आहे. पण झोपेत असली तरी अस्वस्थ झालेली आहे. काही गोष्टी तिला स्पष्टपणे आठवत आहेत की आपले आईवडील गेल्यानंतर पूर्णाजीनं आपल्याला जवळ घेतल्यानंतर आपल्याला याच गोधडीचा आधार दिलेला होता. हीच गोधडी आपल्याला पांघरली होती आणि तेव्हाच आपल्याला यातून मायेची ऊब जाणवलेली होती. आणि तेव्हा प्रतिमाचे डोळे उघडलेले आहेत. प्रतिमा खाडकन जागी झाली आहे आणि ती उठूनच बसलेली आहे. तिला कळत नाहीये की अचानक असं का झालेलं आहे. जेव्हा ती उठून ती गोधडी पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की याच गोधडीमुळे ही किमया घडलेली आहे. याच गोधडीमुळे आपल्याला आपल्या बालपणीच्या सगळ्या आठवणी आठवू लागलेल्या आहेत. आणि हे सगळं पाहताना रविराज, तिकडे पूर्णाजी, सायली या सर्वांना मात्र मोठा धक्काच बसलेला आहे. कारण प्रतिमा एकदम जागी झालेली आहे आणि त्या गोधडीकडं ती एकटक पाहू लागलेली आहे आणि त्या गोधडीकडं पाहून मला सगळं काही आठवू लागलंय असं ती बोलत आहे. अचानक हा चमत्कार कसा झाला हे तिला देखील कळत नाहीये. आपण झोपेत होतो आणि झोपेत आपल्याला स्वप्न पडल्यासारखं झालं आणि त्यानंतर अचानक गोष्टी का आठवू लागल्या हे तिला कळत नाही. पण आता तिचं लक्ष सायली आणि पूर्णाजी यांच्याकडे गेलेलं असतं आणि ती त्यांना विचारते, तुम्ही कधी आलात? तेव्हा त्या सांगतात की आम्ही मगाशीच आलेलो आहे. तुला ही गोधडी पांघरू घातली आणि त्यानंतर तुला सगळं काही आठवू लागलेलं आहे असं मला वाटतंय, असं पूर्णाजीने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रतिमा देखील म्हणते, मलाही असंच वाटतंय. या गोधडीची जादू माझ्यावर झालेली आहे. या गोधडीतल्या मायेच्या उभेनं मला सगळं काही आठवू लागलेलं आहे असं ती सांगू लागलेलं आहे. आता या गोष्टीमुळे सायली मात्र खूपच आनंदी झालेली आहे आणि प्रतिमा सांगू लागलेल्या आहे की मला बालपणीच्या काही आठवणी आठवू लागतायत. तुम्हाला आठवतंय का? मी लहानपणी एकदा चप्पल विसरून आलेले होते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, पण ती तू विसरलेली नव्हती, तर एका अनाथ मुलीला तू त्या चपला देऊन आलेली होतीस. त्या गरीब मुलीचे आशीर्वाद तुला लागले होते असं देखील मी तेव्हा तुला म्हणलेलं होतं. एवढी बारकी गोष्ट देखील तिला आठवत असते. तर आता प्रतिमा एक एक गोष्ट सांगायला सुरुवात करते. माझे आई वडील गेल्यानंतर मी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही मला किती प्रेमानं जवळ घेतलेलं होतं. माझे वडील गेल्याच्या गोष्टी मला सतत आठवायच्या. लहानपणी मला त्या स्वप्नांनी झोपच यायची नाही. तेव्हा तुम्ही स्वतः मला तुमच्याजवळ घ्यायचात आणि प्रेमाने माझ्या अंगावरून पाठवून हात फिरून मला सांगायचात की बाळा, काही काळजी करू नको, मी तुझ्याजवळ आहे. आणि त्यानंतर ही गोधडी तुम्ही मला पांघरू घालायचात. आजही मला तो दिवस स्पष्टपणे आठवतोय असं प्रतिमा सांगत असते. आणि तेव्हा प्रतिमा एकदम पूर्णाजीला आवाजावर न बोलता तू माझी आई आहेस असं म्हणून तिच्या मांडीवरच जाऊन झोपते. तेव्हा पूर्णाजी देखील तिला जवळ घेते. हे सगळं चित्र पाहत असताना सर्वांनाच खूपच आनंद झालेला आहे. सायलीच्या तर डोळ्यातून पाणी चाललेलं असतं. कारण पूर्णाजी आपल्या मुलीला इतक्या दिवसानंतर आपली मुलगी म्हणून भेटत आहे आणि प्रतिमा देखील आपली आई म्हणून तिला भेटत आहे. आणि त्यानंतर एक एक आठवणीचा जसं काही गौप्यस्फोटच होत आहे. एक एक आठवणी प्रतिमा स्पष्टपणे सांगू लागलेल्या आहे. प्रतिमा सांगते की एकदा तर मला रस्ता क्रॉस करता येत नव्हता तेव्हा प्रतापने माझी खूपच गंमत केलेली. हे सगळं होत असताना सायली त्यांचा फोटो देखील घेत आहे. कारण सायलीला हे चित्र साठवून ठेवायचं आहे. तर सुमनने देवाचे आभारच मानलेले आहेत. ही सगळी देवाचीच कृपा आहे. आपल्यावर देवाची चांगली कृपा झाली आहे असं ती बोलत आहे आणि देवाचे आभार मानत आहे. तर प्रतिमा सांगत आहे की प्रतापने माझी चांगलीच गंमत केलेली होती. मला रस्ता क्रॉस करता येत नव्हता तेव्हा प्रतापने एकदाच खूप वेळा रस्ता इकडून तिकडं क्रॉस केलेला होता. म्हणजे माझी भीती मारावी असं त्याला वाटायचं आणि त्यामुळं त्याने अगदी 20-25 वेळा मला तो रस्ता क्रॉस करायला लावला आणि तेव्हा माझी भीती ही कायमची निघून गेली असं ती सांगत असते. आणि पूर्णाजी म्हणते, खरंच
तुला आता बारक्या बारक्या गोष्टी देखील आठवू लागलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी तुला स्पष्टपणे समजू लागलेल्या आहेत. आता सायलीसुद्धा त्यांच्याजवळ बसलेली असते आणि प्रतिमा एक एक आठवणीचा उजाळा करत असते. तेव्हा पूर्णाजीला जुन्या गोष्टी सगळ्या आठवू लागलेल्या असतात आणि प्रतिमाला हे सगळं आठवतंय. या गोष्टीमुळे त्यांना खूपच आनंद झालेला असतो. तर रविराज देखील खुश झालेला असतो. रविराज देखील देवाचे आभार मानतो आणि म्हणतो, खरंच मला तर वाटतंय आजपर्यंत जी गोष्ट औषधाने, जी गोष्ट सायन्सने होऊ शकली नाही, ती गोष्ट या गोधडीतल्या मायेच्या उभेनं घडवलेली आहे. या उभेमुळं प्रतिमा तुला सगळं काही आठवू लागलेलं आहे. देवाचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत, असं तो बोलत आहे. आणि प्रतिमा देखील देवाचे आभार मानून म्हणते की खरंच मला वाटलं नव्हतं की हे सगळं अगदी एवढ्या सहज शक्य होत असेल. पण त्या गोधडीची मोठी कृपा झालेली आहे. हे सगळं तुम्हाला कसं सुचलं पूर्णाजी, असं ती म्हणते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं मला कशाला सुचणार आहे, ही सायली आहे ना गोड पोरगी, तिला हे सुचलेलं आहे. तेव्हा सायलीसुद्धा पळतच प्रतिमाच्या मांडीवर जाऊन झोपते आणि तेव्हा तिला जाणवतं की आपल्याला देखील या मांडीवर आईच्या मायेची ऊब जाणवत आहे. ती ऊब कधीसुद्धा सदा आणि मैना यांच्याजवळ गेल्यानंतर आपल्याला जाणवली नाही. तेवढी ऊब, तेवढी माया, तेवढं प्रेम आपल्याला प्रतिमा यांच्या मांडीवर झोपल्यानंतर वाटत आहे. पूर्णाजीचा हात हातात घेऊन सायली अगदी प्रेमाचा अनुभव घेत असते आणि तेव्हा सुमन म्हणते की खरंच आजचा दिवस हा खूपच चांगला आहे. आज काहीतरी गोडधोडच केलं पाहिजे. सायली म्हणते, त्वरित तुम्ही जाऊन थोडीशी साखर तरी घेऊन या आणि त्यानंतर आपण छानपैकी सर्वांसाठी शिरा बनवूया. सुमनला देखील ही कल्पना खूपच आवडते. सुमन म्हणते, आत्ता त्वरित जाते आणि सगळ्यांना साखर घेऊन येते. सायली म्हणते, चला मी पण तुमच्याबरोबर येते. आपण दोघी मिळून छानपैकी सर्वांसाठी शिरा बनवूया. रविराज तर अगदी खूपच देवाचे आभार मानत असतो आणि म्हणतो, आजचा दिवस खरंच अगदी न विसरण्यासारखा झालेला आहे. आज मी इतका खुश आहे ना, मी सांगू शकत नाही, असं तो बोलत असतो. आणि त्यानंतर शिरा वगैरे खाऊन पूर्णाजी आणि सायली आता बाहेर पडलेल्या असतात. पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली खरंच तुला ना काय सुचतं ना ते मला कळत नाही, पण तुझ्या एका एका गोष्टीमुळं अशा काही गोष्टी घडतात ना की त्याला चमत्कार म्हणलं तरी चालू शकेल. पण सायली आता थोडी सिरियस पण झालेली असते. सायली म्हणते, मला खूपच काळजी वाटते, ती म्हणजे मधुभाऊंची. मधुभाऊंनी मला आईवडिलांचं प्रेम दिलेलं आहे. मला त्यांच्याकडं जावं असं वाटायला लागलं तेव्हा त्या म्हणतात, हे बघ मला माहिती आहे काही दिवस झालं तू खूपच डिस्टर्ब आहे आणि त्याचं कारण सदाशिव आणि मैनावती आहेत हे देखील मला माहिती आहे. पण नक्की तुला काय खटकतंय, काय वाटतंय ते तू आत्ताच बोलत नाही आहेस आणि मी तुला ते बोल देखील म्हणणार नाही. तुला जे काय वाटतंय ना ते सावकाशपणे तू बोललीस तरी चालेल. पण आत्ता तू मात्र मधुभाऊंकडं जाणं गरजेचं आहे. पाहिजे तर मी देखील तुझ्याबरोबर येते, असं ते बोलतात. पण सायली म्हणते, तुम्ही जास्त दगदग करू नका. तुम्ही घरी जा. मी स्वतः मधुभाऊंकडे जाईल आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून येईल. त्यानंतर पूर्णाजी घरी पोहोचलेली असते. प्रतापबरोबर मिळून ते कॉफी पित असतात आणि अस्मिता देखील तेथेच असते. अस्मिता गर्भसंस्काराची पुस्तकं तशीच उशाखाली ठेवून बसलेली असते. त्यामुळं तिला सांगण्यात येत असतं की गर्भसंस्काराची पुस्तक ही वाचण्यासाठी असतात, उशाखाली ठेवण्यासाठी नसतात, असं तिला कल्पना सांगत असते. तर पूर्णाजी तिला सांगते, आता दररोज सकाळी उठून आपल्याला चालायला जायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेव. तेव्हा अस्मिता एकदम चकितच होते. ती म्हणते, आता याची काय गरज आहे? पूर्णाजी म्हणते, हो त्याची गरज आहे म्हणून तर तुला हे सगळं सांगते मी. आता अजिबात आळस करायचा नाही. चांगल्या गोष्टी बघायच्या, ऐकायच्या, हे लक्षात ठेव. या सगळ्यांचा बाळावर परिणाम होत असतो, हे देखील लक्षात ठेव. त्यामुळं गर्भसंस्काराची ती पुस्तकं नित्यनेमाने वाचायची. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ते आहे आणि मी योगासनं देखील करत आहे की मग चालायला जायची गरज आहे का? पूर्णाजी म्हणते, हो चालायला जाण्याची गरज आहे आणि आपण जाणारच आहोत. तेवढ्यात अर्जुन आलेला असतो. अर्जुन थोडासा सिरियस आहे आणि त्याच्याबरोबर सदाशिव देखील आहे आणि त्याचे कपडे फाटलेले आहेत, मळकटलेले आहेत. त्यामुळं घरचे सगळे सिरियस झालेले आहेत आणि मैनावती म्हणते, काय झालं? नक्कीच ॲक्सिडेंट झाला असणार. हे रिक्षावाले आजकालचे ना इतके वाईट आहेत ना, अशी काय रिक्षा चालवतात का नाही? नक्की ह्यांनी रिक्षावाल्याला धडक दिली असणार, असं ती बोलत असते. पण प्रियाला मात्र समजलंय की काहीतरी मोठा कांड झालेला असणार आहे. त्यामुळंच अर्जुन एवढा सिरियस आहे. कारण अर्जुन अजून काहीच बोललेला नसतो. तर मैनावती म्हणत असते की अहो यांना जरा लागलंय ना, यांच्यासाठी थोडं काहीतरी घोटभर चहा आणि गरम शेकायसाठी देता का पिशवी वगैरे पाण्याची? तेव्हा सदाशिव म्हणतो, ये मैने ले काय मागत बसू नको, चल आपल्या रूममध्ये. अर्जुन म्हणतो, जावा तुम्ही आराम करा, असं म्हणून त्याने
त्या दोघांना देखील त्यांच्या रूममध्ये पाठवलेलं असतं आणि ते दोघं देखील त्यांच्या रूममध्ये चाललेले असतात. पण अर्जुन अजून नक्की काय झाले याविषयी काहीच बोललेलो नसतो. त्यामुळं प्रताप, कल्पना सर्वजण त्याला विचारत असतात, की "काय झालं अर्जुन? तू सीरियस दिसतोय. जरा सांग तरी नक्की काय झालेलं आहे?" अर्जुन अजूनही काही बोलत नाही. तेव्हा प्रताप म्हणतो, "हे बघ, सायलीनं काय सांगितलेलं आहे, त्यांना आता पाठीशी घालायचं नाहीये. त्यांनी नेमकं काय केलं ना ते सांग. तू एवढा सीरियस आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळी आणि भयानक गोष्ट घडलेली आहे. तू जर सांगितलं नाहीस तर काही कळणार नाहीये." तेव्हा अर्जुनने देखील ठरवले, की आता यांना अजिबात पाठीशी घालायचं नाही आणि अर्जुन सांगतो, की सदाशिव यांना पोलिसांनी पकडलेलं होतं आणि पोलिसांनी पकडून त्यांना चांगला मार दिलेला आहे. हे ऐकल्यावर घरातल्या सर्वांना मोठं आश्चर्यच वाटलेलं आहे. "काय? सदाशिव यांना चांगला मार बसलाय? पण तो कशामुळं?" असं सर्वजण विचारतात. तेव्हा अर्जुन सांगतो, की यांनी चोरी केलेली आहे. यांनी एकाचं पाकीट मारलं आहे आणि तेव्हा पोलिसांनी पकडलेलं आहे. रस्त्यावरती दारू पिऊन धिंगाणा घातलेला आहे आणि त्यानंतर एका दुकानाची काच फोडलेली आहे. त्यानंतर एकाचं पाकीट मारलेलं आहे. एवढं सगळं केलेलं ऐकल्यानंतर प्रिया म्हणते, की "माझ्या बापानं आता गाडी भरून माती खाल्ली आहे. आता काही होणं शक्य नाहीये. आता ही गोष्ट माझ्या अंगलट येऊ नये म्हणजे झालं," असा ती विचार करते. अर्जुनचं प्रियाकडं मात्र बारकाईने लक्ष आहे. जेव्हा पण तो मैनावती आणि सदाशिव यांच्याविषयी काहीतरी बोलतोय, तेव्हा प्रिया अगदी कान देऊन ऐकते. हे मात्र त्याला स्पष्टपणे समजलेलं असतं. अगदी पाठीमागं किचनमध्ये ती उभी असली तरी कामधंदा सोडून सगळं अर्जुनकडे लक्ष देते, हे त्याने स्पष्टपणे पाहिलेलं असतं आणि जेव्हा पण तो तिच्याकडे पाहतोय, तेव्हा ती पटकन मान खाली घालते. हे देखील आता त्याच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. पूर्णाजी म्हणते, की "खरंच आता हे सदाशिव आणि मैनावती यांचं खूपच झालेलं आहे. अगोदर देखील ते आपल्याशी इतकं खोटं वागलेले आहेत आणि खोटं बोललेले आहेत. मला वाटतंय आता त्यांचा हिशोब करणं गरजेचं आहे," असं पूर्णाजीनं ठरवलेलं आहे. इकडे सायली मधुभाऊंकडे पोहोचलेली आहे. मधुभाऊंच्या जवळ ती बसलेली आहे आणि मधुभाऊंचा हात हातात घेऊन ती म्हणते, की "खरं मला असं वाटत होतं, की माझे आई-बाबा मला मिळायला पाहिजे होते आणि ते मिळालेत. आमचे DNA देखील मॅच झालेले आहेत मधुभाऊ. पण खरं सांगू का, मला ते माझे आई-बाबा वाटतच नाहीयेत. तुम्ही म्हणाल आता तू असं का बोलतेस? पण माझं मन जे मला म्हणतंय ना, तेच मी सांगते आहे मधुभाऊ. पण ते DNA रिपोर्ट कसे मॅच झाले ना, मला काही कळत नाहीये. त्यामुळं मी थोडी चिंतातूर आहे," असं ती मधुभाऊंना बोलत असते. मधुभाऊ हे सगळं ऐकत असतात आणि त्याच वेळेस मधुभाऊंना देखील काहीतरी बोलायचं असतं. खरं तर मधुभाऊंना सांगायचं असतं, की सदा आणि मैना हे तुझे आईवडील नाही आहेत, तर प्रतिमा आणि रविराज हे तुझे आईवडील आहेत. पण मधुभाऊंना काहीच बोलता येत नसतं. त्यांचा ओठ देखील हलत नसतो. पण त्याच गोष्टीचा पडसाद मात्र त्यांच्या BP वाढण्यावर झालेला आहे. मॉनिटरवर आकडे असे फास्ट वाढू लागलेले आहेत. मॉनिटरचा बीपिंगचा आवाज हा फास्ट होत चाललेला आहे आणि त्यामुळं मधुभाऊंना त्रास होऊ लागलेला आहे. अजून ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली नसते. सायली म्हणते, "मधुभाऊ, पण तुम्हाला असं वाटतं का हो, मी आयुष्यभर तुमच्यावर बोज होईल?" "नाही हो होणार. नाही होणार मी तुमच्यावर बोज," असं ती बोलते आणि उठते. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाला लागत असतात आणि त्यामुळं त्यांचा BP मात्र वाढत चाललेला असतो. आता सायली उठून माघारी चाललेली असते. मधुबनमध्ये कसलीच हालचाल नाही आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. पण मॉनिटरवरील आकडे मात्र वाढत चाललेले आहेत आणि त्याचा आवाज देखील वाढत आहे. ही गोष्ट आता सायलीच्या देखील चांगलीच लक्षात आलेली असते. मधुभाऊंना काही झालेलं तर नाही आहे ना? या गोष्टीमुळे तो आता परेशान झालेला असते. "मधुभाऊ, तुम्हाला काही त्रास होतोय का? काय होतंय का?" असं ते मधुभाऊंना बोलते. पण मधुभाऊ मात्र एक शब्द देखील बोलत नाहीयेत. पण त्यांचं शरीर नक्की काय प्रतिक्रिया देतंय हे आता सायलीला समजलेलं असतं आणि ती पाहते की त्यांचा BP वाढू लागलेला आहे. ती त्वरित लगेच डॉक्टरांना हाक मारते आणि म्हणते की यांना काय झालंय ते पहा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सदाशिव आणि मैनावती दोघांनी हात जोडलेले आहेत. सदाशिव अगदी तोंड बारीक करून म्हणतोय की तुमच्या सगळ्याची माफी मागण्यासाठी आम्ही इथं उभारलेलो आहोत. माझ्याकडून चूक झाली. एवढी चूक यावेळेस तुम्ही पदरात घाला, असं तो बोलतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते, "दरवेळेस चूक करायची आणि माफी मागायची. तुम्हाला काय वाटतंय? यावेळेस तुमची चूक अजिबात मी मान्य करणार नाही. कारण यावेळेस तुम्ही चूक नाही केलेली, तर तुम्ही गुन्हा केलेला आहे आणि गुन्ह्याला माफी मागायची नसते, त्याला शिक्षा असते आणि त्यामुळं आता मी तुम्हाला शिक्षा देणार आहे," असं पूर्णाजी त्यांना सांगत आहे. आता पूर्णाजी त्यांना हाकलूनच देणार आहे. तर तेवढ्यात अर्जुनला सायलीचा फोन आलेला आहे. अर्जुनला फोन आलेला आहे, की मधुभाऊंची तब्येत बिघडलेली आहे.
त्वरित हॉस्पिटलमध्ये यायचं आहे. आणि अर्जुन सर्वांना सांगतोय की मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. मधुभाऊंची स्थिती जराशी गंभीर झालेली आहे, त्यामुळे मी त्वरित जाणार आहे. तर पूर्णाजी देखील म्हणते, अर्जुन तू आत्ताच्या आत्ता जा, कारण सायली तिथं आहे. ज्या अर्थी तिनं फोन केला आहे त्या अर्थी नक्कीच काहीतरी गंभीर घडलेलं असणार आहे. आणि सायलीने देखील अर्जुनला लगेच बोलवलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की मधुभाऊंची तब्येत जराशी गंभीर झालेली आहे. तेव्हा सायली म्हणते की काही जरी झालं तरी मधुभाऊ, मी तुम्हाला अजिबात माझ्यापासून दूर जाऊ देणार नाहीये. आणि तिनं ठरवलंय की आता आपण एक व्रत करायचं. तिने देवयाईला साकडं घातलेलं आहे की मी तुझ्यापर्यंत चालत येणार आहे आणि तिथं येऊन तुला साकडं घालणार आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला तर मोठा धक्काच बसलेला आहे. पण आता हे सगळं ती मधुभाऊंसाठी करणार आहे. अर्जुन सायलीला समजावून सांगतो की आपण गाडीत बसून जाऊया. तिथं गेल्यानंतर तुझं काय व्रत असेल, साकडं असेल ते पूर्ण कर. पण सायली मात्र अजिबात ऐकत नाही. सायली म्हणते, नाही, आता मी ठरवलं म्हणजे ठरवलंय. मी देवयाईला चालत जाऊनच साकडं घालणार आहे. आणि तेवढ्यात ती पुढं जात असताना तिच्या पायामध्ये एक काटा टोचतो. अर्जुन तिच्याजवळ येतो, तिच्या पायातला काटा काढतो आणि तिला अजून समजावू लागतो. पण सायली मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. सायलीनं ठरवलेलं आहे की आपण स्वतःहून जायचं आहे आणि तिथं जाऊनच आपण आपलं सगळं म्हणणं आईला सांगायचं आहे. आणि हे साकडं तिला घालायचंय की काही कर, पण माझ्या मधुभाऊंना तू बरं करायचंच आहे. आता सायलीवर देवाची कृपा झालेलीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या देवाच्या कृपेमुळे मधुभाऊ शुद्धीवर येतील आणि सांगतील की तुझे आईवडील म्हणजेच प्रतिमा आणि रविराज आहेत. हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.